तर स्वागत आहे तुमचं माझ्या चौथ्या ब्लॉग मध्ये. आणि आता आम्ही चाललोय दादर चौपाटीला म्हणजे चैत्यभूमीला. ते आम्ही चाललोय आणि बघू आता तिथपर्यंत जाण्यासाठी मधला प्रवास नाही घेतला कारण की खूप लेट झाला आम्हाला निघायला, त्यामुळे जरा धावपळ झाली. तर आम्ही आता निघालोय चैत्यभूमीला दादर चौपाटीला. बघू आता तिकडे काय काय तुम्हाला कॅप्चर करता येईल, दाखवता येईल मला. तर बघू आणि ठीक आहे, असा एक प्रवास करूया. आणि माझी फॅमिली आहे, ही तेजल कदम माझी बहीण, मोठी बहीण, आणि माझी मम्मी ही माझी मम्मी आहे, आणि पप्पा हे माझे पप्पा आहेत, वडील आहेत. ठीक आहे, आता आम्ही चाललोय दादर चौपाटीला आणि चैत्यभूमी. आतमधलं शूटिंग नाही करू शकत कारण की तिकडे काही रेस्ट्रिक्शन आहेत. तर बघू. आणि तिकडे तुम्हाला स्टोरीमध्ये तुम्ही बघितलं असेल की पब्लिकमध्ये ब्लॉग करायचं मला, तर कसं वाटतंय मला, किती कॉन्फिडन्स वाढतोय. तुम्ही 2 ऑप्शन टाकलेले, मला कॉन्फिडन्स वाढेल आणि तुझी लायकी नाही. तर माझी लायकी नाही, त्यामुळे 3% लोकांनी टाकलेलं. आणि तुझा कॉन्फिडन्स वाढेल तिथे 96% लोक होती, त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेलं. त्यामुळे मी पब्लिकमध्ये ब्लॉग करणार आहे. बघू पब्लिकचे रिएक्शन काय निघतात आणि कॉन्फिडन्स वाढेलच थोडा माझा. ठीक आहे, आपण भेटू दादर चौपाटीला चैत्यभूमीला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय चैत्यभूमीला, दादरला, दादर चौपाटीला पण. आणि बघू यावेळेस आपण काय काय कॅप्चर करू शकतो आणि लोकांचे काय रिएक्शन असतील की मी व्लॉग करतोय, येण्यासारखा बोलतोय कॅमेरामध्ये आणि काय काय बोलतोय. आणि बघू, हे चैत्यभूमीची एंट्रन्स आहे. आणि या ठिकाणी आपण पोहोचलोय चैत्यभूमीला. आणि आतमधली व्हिडिओ शूटिंग नाही करू शकत, पण लाईन नसली तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो. मित्रांनो, लाईन नसली तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो चैत्यभूमीला. कारण की या ठिकाणी जास्त गर्दी नसते, फक्त बुद्धिस्ट लोक येतात. मला कळत नाही काय येतात, पण बुद्धिस्ट लोक येतात. सगळे येऊ शकतात, असं काय नाही, सगळ्या जातीची लोक येऊ शकतात. चांगले ठिकाण आहे, शांत ठिकाण आहे. आणि बस. आणि याच्याबद्दल सांगणं एवढंच आहे की तुम्ही सगळे या ना इकडे, चांगली गोष्ट आहे इकडे येण्याची. काय काय बघण्यासारखं आहे, समुद्र पण बघण्यासारखं आहे. तिकडे जर तुम्हाला दिसत असेल की तो ब्रिज आहे ना बाबा, तो ब्रिज कुठला आहे हो? हा, ब्रिज नाही माहिती. तो ब्रिज आहे ना, तो ब्रिज आहे ना, तो रात्रीचा जर थांबलात तुम्ही संध्याकाळपर्यंत तर तो ब्रिज आहे. तुम्हाला दिसत असेल की माहित नाही, पण तो ब्रिज आहे ना, तुम्ही बघू शकता. तो रात्रीचा मस्त आहे की ते लायटिंग लावतात आणि मस्त आहे की तो चमकतो ब्रिज. आता आपण यांना लाईनीत नाही तर कुठेतरी उभं राहू आणि काढू शूटिंग. ओके, बाय. तर मित्रांनो, इकडे अशी बघू शकता तुम्ही दुकानं आहेत. या दुकानामध्ये तुम्ही काही घेऊ शकता. पुस्तकं आहेत, फोटो आहेत, आणि सगळे गळ्यातले बिळ्यातले माळबीळ. हे कव्हर पण आहे, तुम्ही बघू शकता. हे कव्हर आहे असं, म्हणजे बुद्धांचं कव्हर आहे, आंबेडकरांचं पण असतं, सगळं असतं. भीमचक्र आहे, भीमचक्राचं पण कव्हर आहे. मोबाईलचं कुठलंही कव्हर भेटू शकतं आपल्याला. आणि बस, अजून काय नाही. इकडे सगळं तुम्हाला साहित्य घेऊ शकता. चांगलं असतं म्हणजे घरासाठी आणि आपल्या घराच्या वातावरण शांत करण्यासाठी अशा काही वस्तू घेऊ शकता. हे बघा, फोटो बिटो सगळे भेटू शकतात. रामायणचं, गौतम बुद्धांचा फोटो, आणि आंबेडकरांचा फोटो, आणि सावित्रीबाईचा फोटो. दमलोय मी थोडा चालून सगळं भेटू शकतं. हे नवबुद्ध आहे. हे घराच्या बाहेर लावू शकतो. आणि अजून काय नाही. हे किचन आहे, हे किचन लावू शकतो आपण आपल्या गाडीच्या चावीला, नाही तर घराच्या चावीला. बस, अजून काय नाही. आणि हे पेन आहेत, सगळे पेन आहेत. आणि चांगली गोष्ट आहे. हे पुस्तक पण वाचू शकतो. हे पुस्तक आहे, आदिवासियों के संविधानिक अधिकार संगठन, भारत वाघमारे यांचं पुस्तक आहे. चांगलं पुस्तक असेल. मी पण घेईन कुठलं ना कुठलं पुस्तक. आणि संभाजी महाराज जीवन चरित्र, रमेशचंद्र यशवंतकर यांचं पुस्तक आहे. चांगलं पुस्तक असेल, हे पण घेईन. मग कुठलं तरी पुस्तक घे आणि वाचेन. ओके. आणि ती सुंदरशी मूर्ती आहे, अशा काय काय वस्तू आपण भेटतात. आणि ही माझी बहीण चालत येते समोर. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि ही
समुद्र आहे, पूर्ण अरबी समुद्र. असं तिकडे पण जाऊ आपण. तिकडे आहे, तिकडे पण आपण जाऊ आणि बघू तिकडे काय तुम्हाला कॅप्चर करते. आणि मी संध्याकाळपर्यंत थांबणार नाही, कारण की माझ्या पथकाची प्रॅक्टिस पण तिकडे पण जावं लागणार मला. अजून तिकडे पण एक ब्लॉग बनवायचा आहे. हा कदाचित शॉर्ट ब्लॉग असेल, तर या ब्लॉगसाठी मला सपोर्ट करा. सपोर्ट नाही, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय. आपण भेटू. ह्याला मंदिर नाही बोलत, त्याला विहार बोलतो आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये. तर बघू आपण तेवढून बाहेर आल्यावर आपण भेटू. बाय. मित्रांनो, तुम्हाला एक दाखवतो. एक चांगलं दिसलं एक मला गौतम बुद्धांचं एक मोठं एक बनवलेलं आहे चांगलं मस्त की तुम्हाला दाखवतो. कसं आहे बघा, कसं वाटलं? चांगलं आहे का? आता दिसतंय चांगलं आहे ना. हे अशी चांगली वस्तू भेटतात, त्यामुळे तिकडे या काय काय चांगल्या वस्तू पण भेटतील. दरवाज्यात लावायला, गळ्यात लावायला, नाही तर गळ्यात घालायला, गळ्यात घालायला, बाईकच्या चावीला लावायला, कुठेही लावायला. पण माझ्या मते तर तशी वस्तू नका घेऊ, कारण की आपण तेच वस्तू घेऊन आहे ना बाईकवर लावून, नाही तर कुठे घराच्या चावीला लावून किचन म्हणून अशा वस्तू घेऊन जातो आणि कुठे पण दारू प्यायला वस्तू सिगरेटी ओढतो. तर अशा वस्तू नाही घ्यायच्या, कारण की मग ते अपमान होतो आपल्या धर्माचा पण आणि बाकीच्या धर्माचा पण आपला अपमान होतो ना. सगळ्या धर्माला सांगतोय मी की अशा वस्तू नाही घ्यायच्या. फोनला कव्हर, बाईकला स्टिकर, नाही तर काय असतं ते किचन असतं, अशा वस्तू नाही घ्यायच्या. कारण की आपण ते गाडी, आपण ते वस्तू, आपण ते कुठेही घेऊन जातो. तर त्यामुळे तशा वस्तू नाही घ्यायच्या. त्या वस्तूचा अपमान होतो, त्या धर्माचा अपमान होतो, प्लस त्या धर्माचे माणसं असतात त्यांचा अपमान होतो. ओके, आपण भेटू गार्डन मध्ये भेटू. इकडे बाजूला गार्डन पण आहे, त्या गार्डन मध्ये पण तुम्ही जाऊ शकता. ओके, बाय. आलो ना आपण की एक वेगळं फिलिंग येतं की दादर मध्ये शिवाजी पार्क आहे, दादर मध्ये श्री सिद्धिविनायक मंदिर आहे, गणेश मंदिर आहे, दादर मध्ये चैत्यभूमी आहे, दादर मध्ये बीच आहे, दादर मध्ये काय काय बघण्यासारखं आहे. मग असं वाटतं की आहे ना, दादरला आपण असं बोललो ना की दादर ही मुंबईची शान आहे, तर काय वाईट नाही असं. तर तिकडे खूप जण राहिलेले आहेत. चुकलं असेल तर माफ करा. ही सचिन तेंडुलकर भागीत आहे, खूप जण, राज ठाकरे पण आहे आणि खूप जण राहिलेले आहेत तिकडे. तर अशा प्रकारे आपण इकडून निघालोय आणि बघू आणि कुठे कुठे काय काय फिरता येईल. आता नाही फिरणार, कारण की मला प्रॅक्टिसला जायचं आहे, तर त्यामुळे. आणि तुम्हाला मी स्टोरीमध्ये टाकलं त्या प्रकारे तुम्हाला मी दाखवतो की लोकांचे ब्लॉगर बद्दल लोकांचे रिॲक्शन काय असतात आणि व्हिडिओ बनवताना त्यांच्याकडे लोक कशा नजरेने बघतात आणि काय बघतात. काय बघा, पब्लिकमध्ये जातोय मी, बघू पब्लिक काय बघतो. ओके, आणि कधी पण मोठ्याने बोला. पब्लिक आहे, बाजूला काय नाही, सुंदर माणसं आहेत. तुला ना किती सुंदर आहे. यांना जर तुम्ही ब्लॉगिंग स्टार्ट करत असेल ना, तर काय चालू करत असेल ना, तर यांना तुम्ही आहे ना आपले सबस्क्रायबर म्हणून बघा. कोण ना कोणतरी विचारणार की बाबा काय तुझं चॅनलचं नाव काय, बाबा तू काय करतो युट्यूबवरती, असं काय व्हिडिओ बनवतोय. सबस्क्रायबरच्या नजरेने बघा, किती सुंदर माणसं आहेत बघा. सगळे सबस्क्रायबर आहेत माझे, सगळे सबस्क्रायबर. असं बघा की कोण ना कोण सबस्क्राईब करत असेल. काय ना काय आवडायचं नाही, काय माणसंच करायचं, कोण नाही बरोबर की नाही. असं बस, अजून काय एवढंच लागतं. ओके, ठीक आहे. सगळे क्रिकेटची जातात अशी, आणि बस इकडे शिवाजी पार्क आहे, त्यामुळे ते क्रिकेटची माणसं जातात. आणि बस अजून काय हेच दाखवायचं होतं की मार्केट आज मार्केट नाही भरलेलं. सॉरी गाईस, मार्केट आज नाही भरलेलं, कारण की बीएमसीची गाडी आलेली, त्यामुळे मार्केट पूर्ण खाली आहे. आणि आता मी जातो ट्रेनमध्ये, इंडियन रेल्वेमध्ये जातोय. बघू, ठीक आहे. आणि आता मला जायचं प्रॅक्टिसला, त्यामुळे मी फॅमिलीला सोडून मला जावं लागतं प्रॅक्टिसला. 2 तासाची प्रॅक्टिस आहे, घोडेपाड्याची प्रॅक्टिस करायची आहे. तेव्हा पण ब्लॉग येऊ शकतो, आणि आता पण हा ब्लॉग येऊ शकतो. आजच्या दिवसात 2 ब्लॉग करतोय मी. बघू, एवढी मेहनत करतोय तर तुम्ही जरा सपोर्ट करा. सपोर्ट केल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा या ब्लॉगला, आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, 360 करून या चॅनलचं नाव आहे. ओके, चला बाय.